देशातील काळा पैसा स्विस बँकेत किंवा विदेशात ठेवला जातो असं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल। पण आता हा काळा पैसा फक्त स्विस बँकेत किंवा विदेशातच ठेवला जातो असं नाही, तर देशातल्या वित्तीय संस्थांमध्ये हा काळा पैसा ठेवला जातोय आणि तोही आपल्या महाराष्ट्रात। ही रक्कम थोडी नाही तर हजार कोटी रुपयांच्या घरात आहे। विशेष म्हणजे सरकारनंच हा बेनामी पैसा उघडकीस आणलाय। पुण्यातल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेत असेच कोट्यवधींचे बेनामी व्यवहार उघडकीस आलेत। केवळ पुण्यातल्या शाखेतच तब्बल 1607 कोटी रुपये काळ्या पैशाचा व्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय। खुद्द सहकार खात्याने केलेल्या चौकशीत हा बेनामी किंवा काळा पैसा उघडकीस आलाय। बीएचआर पतसंस्थेविरोधात सहकार खात्याकडे अनेक गंभीर तक्रारी आल्या होत्या। त्यावर सहकार आयुक्तांनी बीएचआर पतसंस्थेच्या चौकशीसाठी सहकार खात्यातील 7 लेखापरीक्षकांची समिती नियुक्त केली। आता या काळ्या पैशावर आणि अशा पैशांचे व्यवहार करणाऱ्या संस्थेवरती केंद्र सरकार काय कारवाई करतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चांगले पुणे जिल्हा बँक चांगले दादवर म्हणून जॉईंट ट्रस्टर ऑडिट होते, त्यांनी ती तपासणी केलेली आहे 8-10 ऑडिटरांच्या समेत आणि त्यांचा तसा रिपोर्टही आला होता। पण भाईचंद हिराचंद सोसायटी जी आहे त्याचं कार्यक्षेत्र हे मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्यीय संस्था म्हणून तिचं नोंदणी आहे। त्यामुळे त्या संस्थावर कारवाई करायचे अधिकार आम्हाला नाही आहे। त्यामुळे तो रिपोर्ट 30 एप्रिलला आमच्या ऑफिस या कार्यालयामार्फत केंद्रीय निबंधकांना पाठवण्यात आलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।